होळीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या 26व्या महामूर्ख कवी संमेलनात यावर्षी रंगतदार आणि जंगी डबल मिनिंग कव्वालीचा सामना रंगणार आहे. महाराष्ट्राचे सिने गीतकार व गायक एकनाथ माळी पार्टी पनवेल विरुद्ध महाराष्ट्राची डेंजर फटाकडी गायिका ज्योती शिंदे पार्टी नवी मुंबई यांच्यात रंगणाऱ्या या सामन्यामुळे आंबट शौकीनांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सोमवार दिनांक 2 मार्च रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता मार्केट कमिटी मैदान नवामोंढा नांदेड येथे हा कार्यक्रम पार पडणार असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर, सुरेश लोट, डॉक्टर जुगल दूत व पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे. महामूर्ख कवी संमेलनाचे उद्घाटन मार्केट कमिटीचे सभापती संजय लहानकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कर्मचारी नेते बाबूराव पुंजरवाड हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून नवनिर्वाचित उपमहापौर दीपक सिंग रावत उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून शिवप्रसाद राठी, सतीश शर्मा, योगेश जयस्वाल, नवल पोकर्णा, सरदार रवींद्रसिंग बुंगई, सेवक सिंग जहागीरदार, नागेश शेट्टी, शिवाजी इबितवार, अंबादास लालपुतो, छोटा बंडू पावडे, चिंटू हरकारे, हरिभाऊ पावडे, बंटी अग्रवाल, व्यंकट मोकले, आनंद साताळे, प्रमोद हिबारे, सुभाष देवकत्ते, एकनाथ टेकाळे, जुगल किशोर शुक्ला, सुमेर राजपुरोहित यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठाची शोभा वाढवणार आहेत. दिलीप ठाकूर हे नेहमी वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. होळीची परंपरा कायम राखत यावर्षी एक नवा प्रयोग करण्यात आला आहे. मागील 25 वर्षात महामूर्ख कवी संमेलनात ना प्रेक्षक म्हणून ना कवी म्हणून कोणतीही स्त्री सहभागी झाली नव्हती. मात्र यंदा द्विअर्थी कव्वालीला गायनाच्या माध्यमातून ज्योती शिंदे यांनी सहभागाची हिंमत दाखवून इतिहास घडवला आहे. यामुळे यावर्षीच्या संमेलनात वेगळीच रंगत आणि रंजकता निर्माण होणार आहे. दरवर्षीचे कुविख्यात कवी सिद्धार्थ खिल्लारे, शाहीर रमेश गिरी, सतीश कासेवार, राजेंद्र शर्मा, बजरंग पारिख, लच्छू देशमुख, विलास जोगदंड हे कवी आपल्या शृंगारिक कविता व चावट विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. होळीनिमित्त मनातील कोंडलेले विचार मोकळेपणाने मांडण्याची परंपरा भारतात पुरातन काळापासून आहे. विशेष म्हणजे होळीच्या निमित्ताने महामूर्ख कवी संमेलनाची परंपरा देशात फक्त बनारस आणि नांदेड येथेच जपली जाते. ही बाब नांदेडकरांसाठी अभिमानाची आहे. महामूर्ख कवी संमेलनासाठी मार्केट कमिटीच्या मैदानावर भव्य व्यासपीठ व बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री 10 वाजेपर्यंतच ध्वनी क्षेपक वाजवण्याची मर्यादा असल्यामुळे कार्यक्रम नेमक्या 6 वाजता सुरू होणार आहे. कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी कामाजी सरोदे, राजेशसिंग ठाकूर, सुरेश शर्मा, अरुण काबरा, संतोष भारती, शिवा लोट, सुरेश निल्लावार हे परिश्रम घेत आहेत. संयोजक समितीतर्फे नांदेडकरांना आवाहन करण्यात आले आहे की होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 16 वर्षावरील तरुण व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून 26व्या महामूर्ख कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा.